आणि प्रिन्सिपल नक्कीच आम्हाला बाहेर उभं करणार आहे. इथं करंट लागतो. हॅलो व्ह्यूवर्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे मंडे आणि सकाळी सकाळी व्लॉग झाला आहे सुरू. तर मला केरळवरून एक कमेंट आली होती, छान वाटलं वाचून. एक मोटिवेशन मिळतं की तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत, कारण लोकांना व्हिडिओ आवडतात. तर म्हणून आजपासून मी व्हिडिओ स्टार्ट करणार आहे. काल संडे होता, मी एवढे सगळे कपडे धुतले होते आणि एवढे सगळे शूज धुतले होते मुलांचे, आणि तरी आज मला एवढे धुवायचे बाकी आहेत अजून. एवढा सगळा मशीन आहे माझ्याकडे, पण तरी मी या दगडावर धुत असते. या दगडावर सगळे कपडे हाताने घातले होते मी. लहानाला पाहिजे भेंडीची भाजी आणि मोठ्याला पाहिजे चण्याची भाजी, काळ्या चण्याची भाजी. तर असा टिफिन रेडी झालाय. भाऊ मुलं उठले का? गुड मॉर्निंग. से हाय. हाय हाय. सकाळी सकाळी टीव्ही. आज आहे श्रीमद भगवत गीता जयंती. तर गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदल्या दिवशी संडेला खूप सारं काम असल्यामुळे माझ्याकडनं रात्री इस्त्री करणं झालं नाही, तर म्हणून सकाळी मी कपडे इस्त्री करायला घेतले. पण हेच कपडे जेव्हा मुलं स्कूलमधून येतात, अरे बापरे, एवढे काळे झालेले असतात. म्हणजे ते धुतलेले होते का नव्हते हे पण आठवत नाही, एवढे मुलं खराब करतात. आणि याची एवढी नाटक चालू होतं जेयांचं स्कूलला जायला. मागच्या PTMमध्ये ठरलं होतं की शार्प 9 वाजता मुलं पोहोचली पाहिजे, पण आज मला उशीर होतोय बहुतेक असं मला वाटतंय. आणि प्रिन्सिपल नक्कीच आम्हाला बाहेर उभं करणार आहे, मला गॅरंटी आहे. स्कूलमध्ये तेच होणार आहे. आणि का नको व्हायला? आपण मुलांना स्कूलमध्ये डिसिप्लिन शिकण्यासाठी सर पाठवतो, तसंही नर्सरीमध्ये काय एवढं तो शिकणार आहे? डिसिप्लिन शिकणार आहे. पण आता डिसिप्लिन जेवढं त्यांना महत्त्वाचं आहे तेवढं आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक है, चलो. मी लॅपटॉप उघडतो. बटन दाब, बटन दाब, हां, बटन दाब, बटन दाब ना. लॅपटॉप आणतो मी. लॅपटॉप हे बटन रे. कुठे जायचं? स्कूलला नाही जायचं? नाही का बरं? नाही ते तुझे बोलला स्कूलला जायचं आपल्याला. चला, चलतो ना. ते काका पकडून घेऊन जातील आपलं. स्कूल जवळ जस्ट 1 मिनिटाने गेट बंद झालं. तर आम्हाला शेवटी बाहेरच उभं राहावं लागलं. प्रार्थना सुरू झालेली होती. हे स्कूल रिटायर्ड सायंटिस्ट आहे मिस्टर हजारे सर, ते ही स्कूल रन करतात आणि ते खूप डिसिप्लिनमध्ये हे स्कूल चालवतात. तर मुलं असल्यामुळे असं होतंच. त्यांना पण असं वाटतं की, मला असं वाटतं की समजून घ्यायला हवं की सकाळी सकाळी मुलं देतात त्रास. कधी थंडीचे दिवस असतात, कधी पाऊस असतो. थोडंफार फ्लेक्झिबल असायला पाहिजे स्कूलने. यांसारखा म्हणत होता की मम्मी मला घरी जायचं, कारण त्याचे पप्पा आज त्याला सोडवायला आलेले नव्हते ना, म्हणून त्याला घरी जायचं होतं. प्रार्थना संपल्यावर शेवटी त्याला आतमध्ये घेतलं आणि नंतर आम्ही भाजीपाला आणायला गेलो. म्हणजे मी त्यांच्यासोबतच गेले. मला विंटर सीझन याच्यासाठीच आवडतो, कारण भरपूर अशा भाज्या, खूप अशा ताज्या भाज्या मिळतात आणि व्यवस्थित चांगल्या किमतीत मिळतात. पावसाळ्यात तर घ्या. 1 किलो 50 का लगा दो. अरे कल 40 के किलो भरते साले, मैंने लिए नहीं. बस, मिरची चांगली आहे. मिरची घेता का? हां, हलवा घ्या. घेता 1 किलो. 1 किलो असं दाबून पाहिजे, सडलेले असतात ते. लसूण
सकाळी इस्त्री केलेले कपडे कसे आणले रिटर्न दाखव. इकडे बघ माझ्याकडे बघ. दणादण त्या फ्रीजचा दरवाजा आहे? इस्त्री आहे ना जशीच तशी? लाईट खराब केले. आणि ते फ्रीज खराबच झालं. आता रिप्लेसच करायचं आहे, पण ठीक आहे चालतंय तोपर्यंत चालू देऊ. आज ते घरी होते म्हणून मेकॅनिक बोलवला आणि वॉशिंग मशीन सुद्धा दाखवून घेतली. मला त्याला करंट लागल्यासारखं वाटतं दादा. का बरं? या अशा मेटल बॉडीमध्ये करंट येतो का? हो बघा बरोबर. हे बघ इथं खोललं ना, हे इथं हात लावला की इथं करंट लागतो. पाणी लवकर घेत नाही. खार हां वॉश टाइम जास्त घेते. असं थोडंसं झिंजण्यासारखं शॉर्ट लागतो. खारं पाणी. खारं पाणी आहे त्याचा प्रॉब्लेम आहे. कशाचं औषध दाखव. तुझं दात दाखव. हा काय झालं दातात? काय झालं? दात पडतोय ना तुझा? दात हलतो. हा हे घे दाखव औषध. आता तुला काहीच होणार नाही. ओके गो. त्याचा दात ना हलतोय. दात हलतोय तर सारखं मम्मी औषध. आणि काय म्हणे मम्मी मला बॉडी लोशन लावून दे तिथं. मग मी मगाशी मीठ लावून दिलं माहिती का? मला एक गोष्ट दाखवते. हे बघा हे चिंचेचं झाड. याला चिंच आलं का? भरपूर चिंच आलं. हे दिसते चिंच. हां मागच्या वर्षी एवढ्या त्या झाडाला चिंचा लागल्या होत्या आणि वारा आला की एवढ्या टपाटप चिंचा पडायच्या. जियांशने अर्णवनी आणि जियांशने आमच्या सोसायटीमुळे एवढ्या चिंचा जमा केल्या की त्या चिंचा सगळ्यांना वाटून सुद्धा त्या उरल्या. मग मी मागच्या वर्षी त्या चिंचेचा पल्प बनवला होता आणि तो आतापर्यंत आता संपत आला आहे. थोडासाच राहिला आता. तर मी असा पल्प जमा करून ठेवेल म्हणजे बनवून ठेवेल. कारण सांबरमध्ये टाकायला चिंच. तर असं ते चिंचेचं झाड. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने तुमच्यापर्यंत माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येईल आणि सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत. ते टोटली फ्री आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज पूर्ण बघा. आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.